आपल्या चिचोंडी पाटील गावातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नूतन इमारतीचं उद्घाटन देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झालं। गाडी चालवत असताना साहेब गाडीत बसले आणि पहिला हेलिपॅड मधून उतरल्यानंतर गाडीत बसल्यानंतर साहेबांनी पहिला प्रश्न केला, किती अंतरावर सभेचं ठिकाण आहे, कार्यक्रमाचं ठिकाण आहे। मी सांगितलं 2 किलोमीटर अंतरावर आहे। राजेंद्र तात्या फाळके पक्षाचे अध्यक्ष यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं या गावचे सरपंच आहेत। त्यांनी लगेच सांगितलं की यापूर्वी तुम्ही 2-3 वेळेस मुंबईला आणि पुण्याला आले होते। मी म्हणलं होय, आणि साहेबांनी लगेच विचारलं चिचोंडी पाटील गाव, तर हे चिचोंडी पाटील काय? मग मी आमच्या गावातील जे थोर दानशूर व्यक्तिमत्व होतं महाजी पाटील यांचं नाव सांगितलं। दानशूर व्यक्तिमत्व होतं, पूर्वी चौंडेश्वरी नाव होतं, 84 महादेवाचे मंदिरं होते, त्यामुळं पाटलांनी खूप मोठं योगदान दिलं होतं, त्याच्यामुळे पाटील नाव पडलं। किती वर्षापासून सरपंच आहेत? मी म्हणलं दुसरी टर्म आहे। गावची लोकसंख्या किती आहे? मग मी सांगितलं 8-9 हजार असेल। मतदान किती आहे? मी सांगितलं 6,500 आहे। पाण्याची काय अवस्था आहे? असे मध्यंतरी राज ठाकरेंचा एक व्हिडिओ वाचला होता, पाहिला होता, त्यामध्ये जसे प्रश्न त्या धार काढल्यासारखे येत होते तसेच प्रश्न साहेबांकडून येत होते। मी अक्षरशः गडबडलो आणि 24 ऑक्टोबरला जी दुर्दैवी घटना घडली होती उमाताई महेश पवार अंगणवाडी सेविका यांची, त्या संदर्भात सर्व माहिती घेतली, त्यांच्या परिवाराचं निवेदन घेतलं आणि साहेब सभास्थळी आले, विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कौतुक केलं। अशा इतक्या महान व्यक्तिमत्वाचं 2दा-3दा केंद्रीय कृषी मंत्री, 4 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ICC या क्रिकेट क्लबच्या त्या ठिकाणी ते अध्यक्ष राहिलेले आहेत। इतक्या महान व्यक्तिमत्वाच्या बरोबर सानिध्यात राहायला मिळालं 2 तास। आणि त्याचबरोबर साहेबांनी इथं आल्यानंतर ज्या 3 कोटी रुपये लोकांनी, नागरिकांनी, थोर दात्यांनी त्या ठिकाणी दानाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य वास्तू उभारली, अशा सर्वांचा आभार मानलो। मी सुद्धा सर्वांचा आभार मानतो।